नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ असणार आहे एम-पी-एस-सीच्या के-वाय-सी संदर्भात. एम-पी-एस-सीने सांगितलेलं आहे, की सर्व विद्यार्थ्यांना किंवा परीक्षार्थींना के-वाय-सी बंधनकारक राहणार आहे आणि त्या संदर्भात नोटीससुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली होती. तर के-वाय-सी कशा पद्धतीने करायची, तुम्ही जर अजून केलेली नसेल, तर कोणती प्रोसेस आहे जी तुम्हाला फॉलो करायची आहे, त्याच्याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, तर आपण एम-पी-एस-सीशी संबंधित एक स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन, त्यासोबतच जे काही आपले पी-वाय-क्यू ॲनालिसिस असतात आणि जे तुमचं वेळापत्रक आहे किंवा टाईम टेबल आहे, टाईमचं मॅनेजमेंट आहे, ते कशा पद्धतीने करायचं, म्हणजे सर्व एम-पी-एस-सीशी रिलेटेड जी काही माहिती आहे, ती तुम्हाला त्या ग्रुपवर प्राप्त होईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही त्याला जॉइन करू शकता. आता पहा, एक-एक स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला Googleवर यायचं आहे. Googleवर आल्यानंतर एम-पी-एस-सी असं सर्च करायचं आहे. एम-पी-एस-सी सर्च केल्याच्यानंतर पहिली वेबसाईट आपल्याला ओपन करायची नाही. आपल्याला ओपन करायची आहे दुसरी वेबसाईट, जी की आहे आपली एम-पी-एस-सी ऑनलाईन .gov.in वाली ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. त्यानंतर लॉग इनचा पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध होईल. यामध्ये तुम्ही जो रजिस्ट्रेशन ईमेल आहे किंवा तो मोबाईल नंबर आहे तुमचा, जो तुम्ही प्रोफाईल क्रिएट करताना दिला होता, तो या ठिकाणी टाका. त्यानंतर पासवर्ड टाका. या 2 गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. सेम टू सेम जसं इमेजमध्ये दाखवलंय, त्या पद्धतीने तुम्हाला इथे टाइप करायचं आहे. नंतर सक्सेसफुली तुमचं लॉग इन होऊन जाईल. आता हे झालं लॉग इनपर्यंतचं. इथपर्यंत जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना याची माहिती आहे. ती पुन्हा-पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. आता इथून चालू होतो महत्त्वाचा टप्पा. इथे आपल्याला काय करायचं, हे जे माय अकाउंट सेक्शन आहे, वरती पहा आपल्याला त्यांनी विविध टॅब्स अवेलेबल करून दिलेले आहे. यापैकी जे माय अकाउंटवाला टॅब आहे, तो आपल्याला ओपन करायचा आहे आणि तो ओपन केल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला दिसेल, की अपडेट प्रोफाइल किंवा अनलॉक प्रोफाइलचा पर्याय इथे उपलब्ध आहे. हा जो आहे अनलॉक प्रोफाइलचा पर्याय किंवा अपडेट प्रोफाइलचा पर्याय, हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. हा सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी द्यावा लागेल. प्रोफाइल अनलॉक करण्यासाठी देखील ओ-टी-पी द्यावा लागतो, जो की आयोगाकडून तुमच्या मोबाईल नंबरवर, जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे, ज्याचे तुम्हाला अंक सुरुवातीचे 2 आणि शेवटचे 2 इथे सुद्धा दिसतील. त्या अंकावर किंवा त्या मोबाईल नंबरवर आलेला ओ-टी-पी इथे टाकायचा आहे. ओ-टी-पी व्हेरिफाय करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. जसं ओ-टी-पी टाकून तुम्ही व्हेरिफाय केलं आणि सबमिट केलं, त्यानंतर लगेच तुमचं प्रोफाईल जे आहे ते तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. प्रोफाईल क्रिएशनच्या ऑप्शनवर तुम्ही ऑटोमॅटिक जाल आणि इथे तुम्हाला आणखी विविध टॅब्स अवेलेबल होतील. आता यामध्ये पहा, पहिलं आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, दुसरं ॲड्रेस, ऑदर, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि सर्वात शेवटी फोटो आणि साईन. बाकी पर्यायाचा आपल्याला विचार करायचा आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे पहिलंच, की पर्सनल इन्फॉर्मेशन, आणि त्यामध्ये सर्वात प्रथम पॉईंट आहे तो म्हणजे आधार डिटेल संदर्भात. इथे आधार डिटेल संदर्भात या ठिकाणी पहा, तुम्ही पाहू शकता आधार डिटेल संदर्भात हा पहिलाच पॉईंट दिलेला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं, की आर यू होल्डिंग अॅन आधार कार्ड, म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? तुम्ही ते स्वतः बाळगता का किंवा तुमच्याकडे ते आहे का? आता इथे पहा, म्हणजे तुम्ही आधार कार्ड धारक आहे का? असं त्यांनी विचारलेलं आहे. तर इथे आपण इफ यू हॅव आधार कार्ड देन इट इज मॅन्डेटरी टू फिल आधार डिटेल्स. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर कंपल्सरी आहे तुमची आधार कार्डची डिटेल टाकण्यासाठी. आधार कार्डचं आपल्याला काय टाकायचं आहे, इथे जर आपण येस सिलेक्शन केलं तर आपल्याला आधार कार्डची माहिती टाकायची, आणि जर नो सिलेक्शन केलं, कारण की काही विद्यार्थी असे असू शकतात कदाचित की त्यांच्याकडे आधार कार्ड नाही किंवा त्यामध्ये काही भरपूर मिस्टेक्स आहेत अशा पद्धतीने, तर ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही ते या ठिकाणी नो करू शकतात. नो जर त्यांनी केलं तर पहा, इथे सरळ सांगण्यात येत आहे, की प्लीज व्हिजिट एम-पी-एस-सी ऑफिस मुंबई फॉर अल्टरनेटिव्ह के-वाय-सी. म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला अल्टरनेटिव्ह के-वाय-सीसाठी मुंबईचं जे काही ऑफिस आहे एम-पी-एस-सीचं, त्या ठिकाणी व्हिजिट करावी लागेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की के-वाय-सीचं ऑप्शन दुसरं काही नसून इथे जे तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन आहे प्रोफाईल क्रिएशनमध्ये, त्या ठिकाणी पहिलाच पर्याय हा आधार कार्डशी संबंधित आहे. तिथे जर तुम्ही नो केलं तर तुम्हाला फिजिकली मुंबईला जाऊन या ठिकाणी अल्टरनेटिव्ह पर्याय वापरून के-वाय-सी करावी लागेल. आता जवळपास सर्व विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहेच. त्यांनी यस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यस तुम्हाला करायचं आहे. यस केल्याच्यानंतर इथे पहा काय टाकायला लागणार आहे. सर्वात प्रथम टाकायचा तुमचा आधार कार्डचा नंबर. अगोदर काय, आधार कार्डचा नंबर, पण आधार कार्डचा पूर्ण नंबर न टाकता फक्त शेवटचे 4 अंक आपल्याला टाकायचा आहे. आणि त्यानंतर जो दुसरा बाजूला त्यांनी कॉलम दिलेला आहे किंवा स्पेस दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे संपूर्ण आपलं नाव, जे की आधार कार्डवर मेन्शन आहे. म्हणजे जसं नाव आधार कार्डवर आहे तेच सेम नाव आपल्याला या ठिकाणी बाजूच्या रकान्यामध्ये भरायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा आधार कार्डचा नंबर, त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव हे भरायचं आहे. ज्या काही स्टेप्स होत्या, आता अगोदर हे टाकल्याच्यानंतर आपल्याला ओ-टी-पी वगैरे सध्या काहीही येत नाही. फक्त आधार कार्डचा शेवटचे 4 अंक आणि आपलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर अगोदरचं तुमचं प्रोफाईल तयार आहेच. हा जो शेवटचा पर्याय आहे, फोटो किंवा सही अपलोड करायचा, यावर आपल्याला यायचं आहे आणि सबमिट अँड लॉक आपलं प्रोफाईल करून द्यायचं आहे. आता बरेच विद्यार्थी असे म्हणतील, की आम्ही हे ऑलरेडी टाकलेलं आहे. तर ज्यांनी ऑलरेडी टाकलेलं आहे त्यांना पुन्हा टाकण्याची आवश्यकता नाही. ते पुन्हा एडिट करू शकतात जर काही प्रॉब्लेम असेल तर.
इथे फक्त तुम्हाला माहिती भरायची आहे आणि जो ओ-टी-पीचा विषय आहे, काही जण म्हणतात, की मग याचाच अर्थ काय? हे तर ऑलरेडी आम्ही फिल केलेलं आहे. यामध्ये नवीन काय आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही फॉर्म भराल, त्यावेळी तुम्हाला ओ-टी-पी मागितला जाऊ शकतो आणि तो ओ-टी-पी आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवर येण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्या तुम्हाला फक्त आधार कार्डचा नंबर, या ठिकाणी नाव मागितलं जात आहे. ते व्हेरिफाय केलं जाईल आणि ज्यावेळेस आता तुम्ही नवीन फॉर्म येणारच आहेत. आता गट ब झाला आगामी काळात. लवकरच जाहिराती त्याच्या प्रसिद्ध होतील. तर त्या जाहिराती आल्या की तेव्हा जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला ओ-टी-पी मागितला जाऊ शकतो आणि हा ओ-टी-पी आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर येण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यांनी या ठिकाणी आधार कार्डचा नंबर मागितलाय. त्याच्याशी लिंक असलेला नंबर, त्यावर तुम्हाला फॉर्म भरताना ओ-टी-पी द्यावा द्यावा लागेल. सध्या ओ-टी-पीची काहीही गरज नाही. सध्या फक्त तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर आणि संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आधार कार्डचेही 4च अंक टाकायचं. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना मात्र तिथं फिजिकल व्हिजिट मुंबईला करावी लागेल, असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण आहेत की आमचा नंबर लिंक नाही, तर तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही तो लिंक करू शकता. इव्हन 7 दिवसाच्या म्हणजे जास्तीत जास्त 7 दिवसाच्या आसपास मोबाईल नंबर हा लिंक केला जाऊ शकतो. म्हणून अजून जर लिंक केलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही मोबाईल नंबर वगैरे अपडेट करून घ्या. आगामी काळात जेव्हा जाहिरात येईल, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ओ-टी-पी टाकण्याचं काम हे पडू शकतं. सरळ जी काही माहिती आहे ती तुमच्या आधार कार्डच्या नंबरवरून सुद्धा घेतल्या जाऊ शकते. तर पहा, ही आहे संपूर्ण माहिती. के-वाय-सी बाबत जी अगोदर आपण व्हिडिओ तयार केला होता, की अजून अपडेट आलेली नाही. मात्र इथे आता आपल्याला टॅब उपलब्ध झालेला दिसतो. त्यासोबतच आधार कार्ड जर आपण या ठिकाणी नो केलं, तर आपल्याला मुंबईला व्हिजिट करा असं देखील सांगण्यात येतं. सध्या तरी हीच माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली, तर ती तुम्हाला आपल्या ग्रुपला पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही ग्रुपला जॉइन करून ठेवू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.